मी याला पण का लिहील मायनस. यानंतर सी ला मी का लिहील, या 1/2 चा आपण नंतर विचार करू. सी ला मी का लिहील, मायनस लिहील की प्लस लिहील? प्लस लिहील. करेक्ट. मी सी ला प्लस लिहील कारण की तो प्रॉडक्ट आहे. आता बघा हे जे प्रमाण आहे ना हे सारखं नाही आहे. इथं 2 हा कोइफिशियंट आहे, 2 नी मल्टिप्लाय झालेला आहे, तर इथं मी लिहील 1/2. इथं का लिहील मी 1/2. समजा इथं 3 असेल तर इथं का लिहील मी सांगा? 1/3. इथं समजा 4 असेल तर इथं असेल 4 असेल तर 1/4. लक्षात आलं का? या पद्धतीने. आता लक्षात आलं बघा. 1/4. हा जे काही आहे आता तुम्हाला लक्षात आलं की या पद्धतीने आपल्याला ते करता येतं. आता या ठिकाणी बघा इथं ए आहे तर मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी. ए मायनस का बरं रिॲक्टंट आहे म्हणून. बी आहे इथं तर मी लिहिल मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी कारण की रिॲक्टंट आहे. आता सी लिहायचं आहे मला तर मी सी डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी, पण इथे टी हा कोइफिशियंट आहे, टी नी मल्टिप्लाय केलेला आहे म्हणून मी इथे लिहिलं 1/2. हा लिहिला प्लस मी कारण की हा प्रॉडक्ट आहे. आता ना इथं पुढचा एक रिॲक्शन आहे त्याचं मला तुम्ही इक्वेशन लिहा आणि तुम्ही लिहा नोटबुकवर त्याचं उत्तर लिहा. जसे या रिॲक्शनचं हे रेट ऑफ रिॲक्शन लिहिलं तसंच आता 2a + b इट गिव्स 2c. याचं तुम्ही सगळ्यांनी नोटबुकवर लिहा, याचं उत्तर लिहा तुम्ही 2a + b + 2c. आणि मी ज्याला विचारेल मग त्याने या रेट ऑफ रिॲक्शन या फॉर्मॅटमध्ये मला सांगायचं. या रिॲक्शनचं हे रेट ऑफ रिॲक्शन आहे बरोबर. तर 2a + b इट गिव्स 2c याचं रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं या फॉर्मॅटमध्ये आणि मी ज्याला विचारेल त्याने सांगायचं. नोटबुकवर लिहा. प्रश्न समजला का? ही रिॲक्शन आहे आणि याचं रेट ऑफ रिॲक्शन हे आहे. इथं ए मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी लिहिलं. इथं बी आहे इज इक्वल टू मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी लिहिलं. यानंतर इथं 2c आहे तर हा प्रॉडक्ट आहे म्हणून इकडे प्लस 2 आहे म्हणून 1/2 आणि डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी. आता या रिॲक्शनचा हा रेट ऑफ रिॲक्शन झाला. आता ही आहे रिॲक्शन, याचं मला रेट ऑफ रिॲक्शन तुमच्याकडनं लिहून पाहिजे. मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं. नोटबुकवर तुम्ही लिहा सगळ्यांनी. नोटबुकवर लिहा. लिहिलं? हा आता मी विचारेल त्यांनी सांगायचं बरोबर. हा इकडे कार्तिक लिहिलं का? कार्तिक कदम लिहिलं का या रिॲक्शनचा? रिॲक्शन दिसते ना सगळ्यांना? हा मग करा. हे तुमचं वर्क आहे आता. तुम्हाला आलं पाहिजे 2a + b इट गिव्स 2c. आता मी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. लिहिलं सर लिहिलं? सायनाथले लिहिलं? हा सायनाथ सांग रे आता. याचं तू मला रेट ऑफ रिॲक्शन कसं सांगणार सांग. मायनस 1/2 डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी. करेक्ट. एक झालं. इज इक्वल टू का लिहिणार? इज इक्वल टू. हा ठीक आहे. आता अनगा सांगेल सांग का लिहिणार इथं? बी च सांगतो आता. आवाज नाही येत आवाज. मायनस डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. करेक्ट. मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी. सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे सगळ्यांना. आता सी कोण सांगेल? हा कोकाटे सांग रे. कोकाटे बरं बोल कोकाटे सांग. कळत नाही सर. हे कळालं नाही का? नाही. बरं हे वरचं कळालं का तुला? हे तुम्हाला हे दिसतंय का बघा? हा दिसते. हा ही जी आहे ना हे a + b इट गिव्स 2c. सगळ्यांनी बरोबर लक्ष द्या. काही कळालं नसेल तर विचारायचं कारण की आपला क्लास त्याच्यासाठीच आहे. ए हा रिॲक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल म्हणून मायनस आणि डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी लिहिणार. बी च का लिहिणार? बी पण हा रिॲक्टंट आहे म्हणून मायनस आणि बी च लिहिणार डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी आणि सी हा प्रॉडक्ट आहे म्हणून मी याचं मायनस लिहिणार नाही, त्याचं मी प्लस लिहील आणि मी याचं लिहील डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी आणि इथं 2 आहे म्हणून मी लिहिणार 1/2. हे क्लिअर झालं. आता यामध्ये हा उदाहरण आहे. आता हा उदाहरण आहे इथं. तर हा उदाहरण आहे तर इकडे हा सायराज समजलं पाहिजे तुला. आता
हा आता 1.2 2C प्रॉडक्टचं कसं सांगणार? प्रॉडक्टचं कसं सांगणार? हे 2A आणि B चं झालं. आता याचं कसं सांगणार? वन बाय टू डेल्टा सी बाय डेल्टा टी. हा सायरास तू सांगितलंच नाही. सर सायरास आवाज आहे ना. हा सांगा ना. 2C चं कसं सांगाल तुम्ही? ते स्पीकर मधला आवाज वाढवा ना तुमचा. हा. आवाज येत नाही का? हो का? बरं कोण आता इथं? हा येतोय आवाज. हा बरं आता सांगा 2C चं सांगा. कुणाला आवाज येत नसेल तर तुम्ही स्पीकर मधला आवाज वाढवा. तर स्पीकर मधला व्हॉल्यूम फुल आवाज नाही येते. काहीच येत नाही का आवाज? मोबाईलचा स्पीकर करा तसं. बरं ठीक आहे. ते तुम्ही बघा थोडस प्रयत्न करा ते व्यवस्थित झालं पाहिजे. हा इकडे कोण? गाडगे सांगेल. गाडगे. कोमल. is equals to 1/2 delta C divided by डेल्टा टी. हा करेक्ट. सगळ्यांना हे लक्षात आलं का आता? सगळ्यांना लक्षात आलं येस का? सर. बरोबर बेस्ट. येस हा सर. आता हे पण बघा तुम्ही सांगितलं तेच आहे ते बघा. इथं मायनस आहे रिॲक्टंट आहे म्हणून मायनस 2 आहे 1/2 डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी पाहिजे. डेल्टा पाहिजे इथे डी झालंय. डी पण आहे पुढे सांगतो मी तुम्हाला. बी चं का लिहाल? मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी आणि सी आहे इथं 2 आहे म्हणून 1/2 आणि डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा पाहिजे. हा ठीक आहे. यानंतर आता तुम्ही मला 3A + 4B इट गिव्स 5C. तुम्ही या रिॲक्शनचं मला सांगा आता. सगळ्यांनी जरा सॉल्व करा. सगळ्यांनी सॉल्व करा. ही रिॲक्शन दिसते ना सगळ्यांना? ही रिॲक्शन दिसते का बघा? 3A + 4B इट गिव्स 5C. 3A + 4B इट गिव्स 5C. सॉल्व करा ही रिॲक्शन. तुम्ही सॉल्व करा. रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहा. हा पण झालं का? सायशे झालं का? येस सर झालं. झालं. जेजूरकरचं लवकरच झालं उत्तर. ऋषिकेश कोडगे काय बोलतच नाही बाबा. नाही सर. ऋषिकेश कोडगे. हा कोण सांगेल? मी. सायनाथ सांगेल का? बरं हा सांग रे सायनाथ. हा. कसं लिहिणार? -1/3 डेल्टा डेल्टा टी. हा मायनस सायशा सांग. दुसरं सांग सायशा. -1 मायनस बरोबर 1/4. 1.3 delta E delta T. हा आता इथं 4 आहे ना मग याच्यासाठी 1/4 डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी. बरोबर. -4 delta यानंतर हा अनगा delta T. हा आणि नंतर आता अनगा सांग. सांग कसं लिहिणार? +1/5 डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी. करेक्ट. बघा सेम मिळालं. हा बरं. आता हे क्लिअर झालं का? आता बघा आता हे जो पार्ट आहे हे क्लिअर झालं पाहिजे. हे उदाहरण येतात बरं का परीक्षेला. बघा ए जो आहे ना ए तर इथं मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू इथं मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी आणि इथं 1/2 डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी. तसंच आता हे उदाहरण बघितलं आपण शेवटी. बघा काय इथं आता या ठिकाणी काय मिळालं बघा 3A आहे. ए हा रिॲक्टंट आहे म्हणून मायनस 3 आहे 1/3 डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू. आता इथं 4B आहे तर इथं मायनस लिहिणार रिॲक्टंट आहे म्हणून मायनस. त्याच्यानंतर 4 आहे तर 1/4 डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा टी. त्यानंतर इज इक्वल टू इथं 5 आहे म्हणून इथं काय लिहिलं आपण 1/5 आणि इथं प्रॉडक्ट आहे प्लस लिहिलं आणि इथं काय डेल्टा सी डिवायडेड बाय डेल्टा टी या पद्धतीनं. हे क्लिअर झालं. आता मगाशी आपण जे पाहिलं ना ते जे होतं ते होतं ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. आता आपण जे इथं बघत आहे
ते आहे पुढचा पार्ट आहे इन्स्टंटेनियस. ऍव्हरेज असताना आपण डेल्टा घ्यायचा, डिफरन्स डेल्टा घ्यायचा. डेल्टा जो आहे हा डिफरन्स घ्यायचा आणि हे झालं. आता ज्या वेळेस आपण इन्स्टंटेनियस घेतो, इन्स्टंटेनियस म्हणजे एकदम थोड्या वेळापुरतं, तर त्यावेळेस ना तो जो नोटेशन आहे रिॲक्शन तीच आहे, फक्त ना त्याच्या ठिकाणी आपण डी लिहायचं. डी म्हणजे डिफरन्स, पण व्हेरी स्मॉल डिफरन्स. लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 किंवा लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 या पद्धतीने आपण टर्म घेतो. आता तुम्हाला सगळ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये लिमिटशी रिलेटेड काही टर्म झाल्या, लिमिटशी रिलेटेड, बरोबर. तर आता तुम्ही स्वतः म्यूट करायचा, अनम्यूट करायचा आणि सांगायचं. बघा आता ज्या वेळेस आपण लिमिट तुम्हाला युनिट आठवतं का? मॅथ्स मध्ये तुम्ही शिकले, विजय सरांनी सांगितलं असेल लिमिट युनिट Yes, आठवतं sir. का? हा. तर लिमिट मध्ये आपण Yes. बऱ्याचदा का करतो? लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 किंवा लिमिट एक्स टेंड्स टू 0. लिमिट एक्स टेंड्स टू 0 याचा अर्थ का होतो की त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण 0च्या जवळ घेतो, 0 नाही घेत. 0 घेतो का? लिमिट एक्स टेंड्स टू 0 आहे. द लिमिट एक्स टेंड्स टू 0 याचा अर्थ का होतो? एक्स ची व्हॅल्यू 0च्या जवळ, 0 नाही, पण एक्स ची व्हॅल्यू आहे ना ती 0च्या जवळ आहे, 0 नाही आहे, पण मग त्याला आपण इन्स्टंटेनियस म्हणतो. आता मी एक उदाहरण समजावून सांगत आहे, तो उदाहरण बरोबर समजून घ्या. या ठिकाणी तुम्ही जस्ट एक असा विचार करा, सगळ्यांनी म्यूटच करून ठेवा, मी उदाहरण समजावून सांगत आहे. तुम्ही एक जस्ट एक विचार करा, इकडे पोहेकर हे चालू करा, व्हिडिओ चालू करा. बघा, तुम्ही जस्ट एक असा विचार करा की तुम्हाला इथून कोपरगावला जायचंय. शिर्डीवरून कोपरगावला जायचंय आणि शिर्डीपासून ते कोपरगाव पर्यंत जे अंतर आहे ते 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर हे अंतर आहे. मग आता तुम्ही मला एक सांगा, म्हणजे एक जस्ट एक विचार करा की तुम्हाला शिर्डीवरून कोपरगावला पोहोचायला 30 मिनिटाचा कालावधी लागला. 30 मिनिट म्हणजे 15 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही 30 मिनिटामध्ये कव्हर केलं. 30 मिनिटामध्ये कव्हर केलं. तर जर मी आता तुम्ही एक जस्ट एक विचार करा की तुम्ही ज्यावेळेस व्हेकल स्टार्ट केलं शिर्डी पासनं, तर त्यावेळेस डायरेक्ट कोपरगाव पर्यंत तुमच्या व्हेकलचा स्पीड सारखाच होता का? की काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी समजा अडथळा आला असेल, ट्रॉफिक असेल तर तुम्ही थांबले पण असाल 1-2 सेकंदासाठी. काही ठिकाणी रोड खराब असेल तर तुमच्या व्हेकलचा स्पीड कमी पण झाला असेल. काही ठिकाणी रोड चांगला आहे, काही ट्रॉफिक नाही, तर तुमच्या व्हेकलचा स्पीड जास्त पण असेल. तर ही पॉसिबिलिटी जास्त आहे, बरोबर. पण लास्टली काय झालं? लास्टली जर तुम्ही विचार कराल तर तुम्हाला लक्षात येईल की 15 किलोमीटर अंतर तुम्ही 30 मिनिटामध्ये कव्हर केलं, हे फायनल झालं. पण तुमच्या व्हेकलचा स्पीड जो आहे तो सगळ्या ठिकाणी सारखा नाहीये. शिर्डीपासून ते कोपरगाव पर्यंत काही ठिकाणी तुमच्या व्हेकलचा स्पीड कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल. तर या पद्धतीने तर मग त्या ठराविक वेळेला तुमच्या व्हेकलचा स्पीड किती आहे त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस. मग आता जो ऍव्हरेज झाला तो का झाला? बघा, ऍव्हरेज का झाला? ऍव्हरेजचा जर आपण विचार केला तर ऍव्हरेजचा विचार असा झाला की तुम्ही 15 किलोमीटर अंतर, बघा हे ऍव्हरेजचा अर्थ, 15 किलोमीटर अंतर तुम्ही 30 मिनिटामध्ये कव्हर केलं, हा ऍव्हरेज झाला. पण मग शिर्डी पासून ते कोपरगाव पर्यंत जाईपर्यंत तुमच्या व्हेकलचा स्पीड सगळ्या ठिकाणी सारखा नव्हता. काही ठिकाणी तुमच्या व्हेकलचा स्पीड जास्त असेल, काही ठिकाणी तुमच्या व्हेकलचा स्पीड कमी असेल, काही ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्ही थांबले पण असाल 1-2 सेकंदासाठी, असं पण होऊ शकतं. तर इन्स्टंटेनियस म्हणजे काय होतं की त्या वेळेला, त्या क्षणाला तुमच्या व्हेकलचा स्पीड किती आहे, त्या वेळेला तुमच्या व्हेकलचा स्पीड किती आहे, तर त्याच्याशी रिलेटेड ही जी टर्म आहे त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस. त्याला कोणतं नाव लिहिता येईल तुम्हाला? इन्स्टंटेनियस. बरे लक्षात आलं का इन्स्टंटेनियसचा अर्थ? इन्स्टंटेनियस म्हणजे त्या वेळेला तुमच्या व्हेकलचा स्पीड किती आहे, तर त्याला इन्स्टंटेनियस म्हणायचं. आता एक प्रश्न, आता ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस मधला फरक तुम्हाला कळाला का? अनम्यूट करून सांगा. काय नाही वाटलं तर तुम्ही सांगा. नाही कळाला? बरं, मी आता परत सांगतो. हा उदाहरण सांगतो. ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस मधला फरक सगळ्यांना कळायला पाहिजे, नाही तर मग ती डिफिकल्टी नेहमीसाठी तुम्हाला राहील. हा, मी उदाहरण का सांगितलं?
मी काय सांगितलं, मला कुठून कुठं जायचंय सांगा, कुठून कुठं जायचं आहे? शिर्डीवरून शिर्डीवरून कोपरगाव पर्यंत कोपरगाव. किती किलोमीटर अंतर आहे? किती किलोमीटर अंतर आहे? 15 किलोमीटर. किती किलोमीटर अंतर आहे? 15 किलोमीटर. मला शिर्डीवरून कोपरगावला पोहोचायला किती वेळ लागला? 1 तास. किती वेळ लागला? 30 मिनिट. 30 मिनिट. 30 मिनिट. मग माझं फायनल कन्क्लुजन का निघालं? फायनल कन्क्लुजन का निघालं? 15 किलोमीटर. फायनल कन्क्लुजन बघा बरं का मिळालं? फायनल म्हणत आहे मी. फायनल कन्क्लुजन का मिळालं मला? 15 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी मला 30 मिनिटाचा कालावधी लागला. 30 मिनिटाचा. जर मी इक्वेशन लिहायला गेलो तर मी काय लिहिल? न्यूमरेटर मध्ये 15 किलोमीटर आणि डिनॉमिनेटर. क्लिअर झालं? न्यूमरेटर मध्ये मी किती लिहिल? 15 किलोमीटर आणि डिनॉमिनेटर मध्ये मी किती लिहिल? 30 मिनिट. बरोबर? हे एक सिच्युएशन. आता मला पाहिजे इन्स्टंटॅनियस. आता इन्स्टंटॅनियस काय आता परत समजून घ्या. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जरा विचार करा की शिर्डी पासून कोपरगाव पर्यंत पोहोचायला तुमच्या व्हेकलचा स्पीड पूर्ण वेळेस सारखाच होता का? की एखाद्या वेळेस स्पीड कमी असेल, एखाद्या वेळेस स्पीड जास्त असेल? लक्षात आलं ना तुम्हाला? लक्षात आलं का की तुम्ही शिर्डीवरून कोपरगावला पोहोचले तर तुमच्या व्हेकलचा स्पीड सगळ्या ठिकाणी सारखा नव्हता. मग आता तुम्ही असा एक विचार करा की एखाद्या ठिकाणी ट्रॉफिक जाम आहे म्हणून तुम्ही थांबले, 1 मिनिटासाठी थांबले, तर तुमच्या व्हेकलचा स्पीड किती घेऊ? तुम्ही एका मिनिटासाठी तिथे थांबले, 1 मिनिटासाठी थांबले, एक ट्रॉफिक जाम आहे, 1 मिनिटासाठी तुम्ही थांबले, तर तुमच्या व्हेकलचा स्पीड मी किती घेऊ? किती घ्यायला पाहिजे? 0. लक्षात आलं का? मग तुमचा ऍव्हरेज स्पीड तर वेगळा मिळाला ना. ऍव्हरेज स्पीड तर काहीतरी वेगळा मिळाला. पण मग तुमच्या व्हेकलचा स्पीड जर पूर्ण वेळेस 0 असेल तर तुम्ही जिथे आहे तिथंच असाल. पण तुम्ही शिर्डीवरून कोपरगावला पोहोचले याचा अर्थ तुमच्या व्हेकलचं स्पीड सगळ्या ठिकाणी 0 नाहीये. मग आता तुम्ही थांबलेले असताना तुमच्या व्हेकलचा स्पीड 0 मिळाला तर त्याला मी ऍव्हरेज म्हणू की इन्स्टंटॅनियस म्हणू? ऍव्हरेज स्पीड कसा मिळाला? 15 किलोमीटर ट्रॅव्हल होण्यासाठी 30 मिनिट लागले. हा ऍव्हरेज झाला. फायनल. लक्षात येत आहे का? ऍव्हरेज आणि इन्स्टंटॅनियस कन्फ्युजन नका हो, सोपं आहे. शिर्डी पासून कोपरगाव पर्यंत अंतर आहे 15 किलोमीटर आणि ते कव्हर करायला मला लागलं 30 मिनिट. तर माझं फायनल कन्क्लुजन काय मिळालं? 15 किलोमीटर ट्रॅव्हल होण्यासाठी मला 30 मिनिटं लागले. हे मला फायनल कन्क्लुजन मिळालं. क्लिअर? फायनल कन्क्लुजन मिळालं तर ते झालं ऍव्हरेज. ऍव्हरेज झालं. ऍव्हरेज कळालं का आता? ऍव्हरेज. कन्क्लुजन का मिळालं सांगा मला? कन्क्लुजन का मिळालं शेवटचं? 15 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल होण्यासाठी मला 30 मिनिटाचा कालावधी लागला. म्हणजे मी फायनल गोष्टी घेतल्या, बदल्या नाही घेतल्या. आता ज्यावेळेस मी व्हेकल ड्राईव्ह केला त्यावेळेस मला असं लक्षात आलं की मी ड्राईव्ह करताना एका ठिकाणी ट्रॉफिक जाम होता आणि मी तिथं 1 मिनिटासाठी थांबलो. 1 मिनिटासाठी मी थांबलो. तर त्या 1 मिनिटाला थांबलेलो असताना माझ्या व्हेकलचा स्पीड किती? थांबलेलो असताना माझ्या व्हेकलचा स्पीड किती? 0. लक्षात आलं का? 0. कारण की मी जातच नाही पुढं. माझ्या व्हेकलचा स्पीड 0 आला. मग याचा अर्थ काय होतो? तो जो मला स्पीड मिळाला ना तो इन्स्टंटॅनियस आहे. म्हणजे त्या वेळेला, त्या 1 मिनिटापुरतं, 30 मिनिटाचा संबंध नाही त्याच्यात. म्हणजे त्या वेळेला माझ्या व्हेकलचा स्पीड किती आहे त्याला इन्स्टंटॅनियस म्हणायचं. लक्षात आलं का दोघांमधला फरक? ऍव्हरेज म्हणजे काय? टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. एक उदाहरण. आणि इन्स्टंटॅनियस म्हणजे काय? त्या वेळेला, त्या ठराविक वेळेला माझ्या व्हेकलचा स्पीड किती आहे हा झाला इन्स्टंटॅनियस. तर ज्या वेळेस मी ऍव्हरेज घेणार आहे त्यावेळेस मी डेल्टा ही टर्म घेईल आणि ज्या वेळेस मी इन्स्टंटॅनियस ही टर्म घेईल त्यावेळेस ना मी डी घेणार आहे. डी म्हणजे स्मॉल डिफरन्स. हा पण डिफरन्स आहे पण हा 30 मिनिटाचा डिफरन्स आहे. इथं पण डिफरन्स आहे पण तो 1 मिनिटाचा डिफरन्स आहे. लक्षात आलं का दोघांमधला फरक? ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस मधला फरक समजला का? आता मग ज्यावेळेस मी
इन्स्टंटेनियस घेणार आहे ना, तर त्यावेळेस मी काम नेल बघा, इन्स्टंटेनियस डिफाईन अँड एक्सप्लेन द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन, हाऊ इट इज डिटरमाइंड ग्राफिकली. ग्राफिकली कशी करायचं बघा. द रेट ऑफ द रिएक्शन ऍट अ स्पेसिफिक इन्स्टंट. स्पेसिफिक इन्स्टंट ही टर्म या ठिकाणी ऍड झाली आहे. ठराविक वेळेला माझ्या व्हेकलचं स्पीड किती आहे किंवा रिएक्शनचा रेट किती आहे. द रेट ऑफ द रिएक्शन ऍट अ स्पेसिफिक इन्स्टंट इज कॉल्ड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. लक्षात आलं का? कोणता वर्ड वाढला या ठिकाणी सांगा बरं? स्पेसिफिक इन्स्टंट. बरोबर. मग काय या ठिकाणी इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन, द रेट ऑफ रिएक्शन ऍट अ स्पेसिफिक इन्स्टंट इज कॉल्ड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. लक्षात आलं? आता रिएक्शन तीच आहे. ए हा रिएक्टंट आहे, बी हा प्रॉडक्ट आहे, आणि याचं जर का मला रेट ऑफ रिएक्शन लिहायचं असेल तर इथे दिलेलं आहे, आपण ते समजून घेऊ. ते असं आहे, रेट इज इक्वल टू मायनस DA डिवायडेड बाय DT मायनस DA डिवायडेड बाय DT मायनस DA डिवायडेड बाय DT इज इक्वल टू DB डिवायडेड बाय DT. आता हा इथं मायनस का बरं आला? कारण की हा रिएक्टंट आहे म्हणून मायनस आला. हा जो आहे तो प्रॉडक्ट आहे आणि प्रॉडक्ट या ठिकाणी आला प्लस म्हणून मी लिहिलं. आणि डेल्टाच्या ठिकाणी डी का बरं आला? डेल्टा म्हणजे फायनल व्हॅल्यू, मोठ्या व्हॅल्यू, आणि डी म्हणजे डिफरन्स आहे, पण तो एकदम स्मॉल आहे, स्मॉल डिफरन्स, तर म्हणून या ठिकाणी डी. म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवा, जर का तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा असेल तर डेल्टा घ्या, आणि एकदम थोडा वेळ घ्यायचा असेल तर स्मॉल डी घ्या, म्हणजे तो डिफरन्स, आणि तो इन्स्टंटेनियस म्हणजे त्या वेळेला तुमच्या रिएक्शनचा रेट किती आहे त्याचा अर्थ तो होईल. तर या ठिकाणी काय, टू डिटरमाइन द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन अ ग्राफ इज प्लॉटेड. ग्राफ प्लॉट केलाय. कुणाकुणामध्ये ग्राफ प्लॉट केलाय बघा. या साईडला आहे, एक्स ऍक्सिसला आहे टाइम, किती वेळ लागला, आणि वाय ऍक्सिसला आहे कॉन्सन्ट्रेशन. तर ही लाईन अशी आली, या पद्धतीने वरून खाली आली. याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. जशी जशी रिएक्शन पुढे कंटिन्यू झाली त्या पद्धतीनं त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी कमी होत गेलं. ज्यावेळेस मला फायनल प्रॉडक्ट मिळालं त्यावेळेस रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं? 0 झालं, म्हणून ही लाईन इकडे 0 कडे आली. बरं, हे तुम्हाला लक्षात आलं का? आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी ही जी लाईन आहे ही वरती आहे, याचा अर्थ इथं ह्या ग्राफवर तुम्हाला दिसतंय, आता पॉइंटर दिसतंय का सगळ्यांना? हा इथं आहे. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन कमी आहे की जास्त आहे बघा. हा टाइम घेतला, ह्या 0 आहे, आणि ही लाईन वरती आहे. हा या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत गेलं. तर या ठिकाणी बघा 0 टाइमला हा हाताचा बंद दिसतोय का तुम्हाला? इथं दिसतो का? मग दुसरा आपण पॉइंटर घेऊ. इथं सांगा, आता इथं सांगा, इथं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे की जास्त आहे? या ठिकाणी जास्त आहे. जास्त आहे, म्हणजे 100% आहे म्हणा, रिएक्शनच झाली नाही. आणि या ठिकाणी खाली आला आता, या ठिकाणी काय कॉन्सन्ट्रेशन किंवा मग कमी आहे, 0 झालं, म्हणजे रिएक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये जर का तुम्ही विचार केला तर तुम्ही इथं शिर्डीला आहे आणि इथं तुम्ही कोपरगावला पोहोचले. कोपरगावला पोहोचल्यानंतर तुम्ही गाडी बंद करा, पुढे जाण्याचं काही काम नाही, बरोबर? म्हणजे इथून इथं, तर या पद्धतीनं तो हे आहे, या पद्धतीनं बदलत झाला. मग याचा अर्थ काय होतो? टाइम जो आहे ना, टाइम प्रमाणे कॉन्सन्ट्रेशन कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे हा जो आपण ग्राफ काढला हा आहे रिएक्टंटचा. तर इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज मधला फरक लक्षात आला पाहिजे. ज्यावेळेस आपण ऍव्हरेज घेतो त्यावेळेस ना आपण डेल्टा लिहायचं, डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी. आणि ज्यावेळेस आपण इन्स्टंटेनियस घेतो त्यावेळेस DA डिवायडेड बाय डी. ऍव्हरेज म्हणजे जास्त वेळ, थोडा मोठा वेळ, आणि इन्स्टंटेनियस घेतो त्यावेळेस ना एकदम कमी वेळ. कमी वेळामध्ये का बदल झालाय? तर त्या ठिकाणी काय, डेल्टा इज रिप्लेस्ड बाय डी, या पद्धतीने. आता या ठिकाणी टर्म बघा जरा. इन ऑर्डर टू फाइंड आउट द रेट ऑफ द रिएक्शन, आता या ठिकाणी बघा, टू डिटरमाइन द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन ग्राफ इज प्लॉटेड. आपण ग्राफ प्लॉट केलाय. कुणामध्ये ग्राफ प्लॉट केलाय? बिटवीन द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट ए अगेन्स्ट द कॉरेस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ द टाइम.
म्हणजे या ठिकाणी आहे कॉन्सन्ट्रेशन आणि या ठिकाणी आहे टाइम, असे दोन आपण प्लॉट करायचे या पद्धतीने. हा, यानंतर इन ऑर्डर टू फाइंड आउट द रेट ऑफ रिएक्शन ऍट अ व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाइम, एकदम कमी वेळ जर का असेल, एकदम कमी वेळ, स्मॉल इंटरवल ऑफ टाइम, ड्रॉ अ टँजेंट, एक टँजेंट काढायची टू द कर्व ऍट अ पॉइंट रिप्रेझेंटिंग द टाइम T1 ऍज शोन इन द ग्राफ. तर या ठिकाणी आपण एकदम कमी वेळ घेतलेला आहे बघा, फक्त इथे टँजेंट लाईन काढलेली आहे, एकदम टँजेंट लाईन, एवढाच वेळ, एवढाच हा पॉइंटचाच, ही पूर्ण लाईन पण नाही, फक्त एवढा वेळ, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू खूप कमी वेळ. बरोबर, या पद्धतीने टँजेंट लाईन काढली आपण. हा, यानंतर the slope of the tangent tan theta gives the instantaneous rate of that instant. म्हणजे टँजेंट काढायची आणि त्याचा जो फॉर्म्युला राहणार आहे, दॅट फॉर्म्युला विल बी tan theta. tan theta या ठिकाणी स्लोप मिळाला. इन्स्टंटेनियस रेट इज द ऍक्च्युअल रेट ऑफ द रिएक्शन. तो ना ऍक्च्युअल रेट आहे, ऍक्च्युअल म्हणजे तुम्ही कोपरगावला जिताना कुठे थांबले तर तो 1 मिनिटासाठी थांबले तर तो ऍक्च्युअल झाला. Mathematically, instantaneous rate is represented by replacing delta by d. म्हणजे ऍव्हरेज मध्ये आपण डेल्टा लिहायचं आणि इन्स्टंटेनियस मध्ये डी लिहायचं. तर या ठिकाणी जी रिएक्शन आहे त्या ठिकाणी मी कसं लिहिलं बघा, ए इट गिव्स बी. ए हा रिएक्टंट आहे, बी हा प्रॉडक्ट आहे. तर मला रेट कसं मिळालं बघा, रेट इज इक्वल टू मायनस बी ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू डी बी डिवायडेड बाय डी टी, या पद्धतीनं. लक्षात आलं का सगळ्यांना? हे हा पार्ट लक्षात आला का आता सांगा मला. आता मला